आदेश सर, तुमच्या ओघवत्या वाणीनं आणि मधाळ शब्दांनी तुम्ही 20 वर्ष महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलं. जसं माझानं सुद्धा गेली कित्येक वर्ष आपल्या गुणवत्तेनी आणि चवीनी आपल्या सगळ्यांनाच आनंद दिलाय. तर आता आपल्या पुढच्या सेगमेंटचं नाव आहे माझा बाप्पा मनसोक्त गप्पा. तर माझा पहिला प्रश्न आहे, होम मिनिस्टर की सुचित्राताई? सुचित्रा, कारण ती माझ्या घराची होम मिनिस्टर आहे आणि म्हणून मी 20 वर्ष महाराष्ट्राच्या घराघरात जाऊ शकलो. वा वा. सुचित्रा. दुसरा प्रश्न आहे, लग्नात घेतलेला उखाणा. शंकराच्या पिंडीवर बेल वाहतो. नाही 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 नाही, काही 20 वर्ष हाच घेतला तुम्ही. तो माझ्या मनावर एवढा कोरला गेलाय. सगळ्या जणी नाही म्हणतात. वेगळा वेगळा. होम मिनिस्टरचं शूटिंग करून कितीही दिवसांनी कधीही किती उशिरा आलो तरी सुचित्राने कधीही घेतली नाही हातात काठी. सुचित्राचं नाव घेऊन सांगतो, आयुष्यातली स्ट्रगलच्या काळात बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण झाली कारण माझ्या पाठीशी होतं झी मराठी. ओहो, वा 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 वा. आणि हा एकदम इम्प्रॉम्प्ट होता. पुढचा प्रश्न, लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज? लव्ह मॅरेज. आणि त्याची काही किस्सा त्याचा किंवा काही स्टोरी सांगायला आवडेल का तुम्हाला? कोणाचा? तुमच्या लव्ह मॅरेज. माझ्या? तुमच्या लव्ह मॅरेज मागचा. आता काय, ही मला आवडली. रथचक्र ही मालिका होती कमलाकर सारंग यांची. आज इतक्या वर्षांनी त्यांची पण आठवण. आणि आम्ही दाभोळला शूटिंगला गेलो होतो. मला काही काम नव्हतं. पडेल ते काम करण्यासाठी एक चल रे म्हणून एक दादा गोडकर आमचे खूप ज्येष्ठ प्रोडक्शन, त्यांनी मला बोलवलं. मी गेलो. त्या मालिकेत मी कुठेही दिसलो नाही कारण त्या मालिकेत एक असा शॉट होता की माझे केस सगळे काढले होते काही काम नसताना. आणि शेणाची पाटी घेऊन एक सीन असा होता की कॅमेरा असा ठेवलेला होता आणि मी कॅमेऱ्याला पाठमोरं चालत जायचं होतं. म्हणजे अभिनय पाठीचा होता, डोक्यावर टोपली. पण फायदा असा झाला की तो 3 वेळा राकेश सारंगला धडक देण्याची तो सीन आणि पलीकडे विहिरीच्या जवळ बसलेली सुचित्रा होती. मी फक्त एक पासिंग शॉट द्यायला म्हणून उभा राहिलो. त्याच्यात 3 वेळा रिटेक झाला. पण त्या 3 वेळेला माझी जी नजरानजर झाली सुचित्रा बरोबर, त्यामुळे त्या मालिकेत मी कुठेही दिसलो नाही. पण त्या मालिकेमुळे गेली 34 वर्ष माझ्या संसाराचं रथचक्र व्यवस्थित. माझा पुढचा प्रश्न आहे, अभ्युदयनगर की पवई? अभ्युदयनगर. क्रिकेट की दहीहंडी? दहीहंडी. कारण त्याच सणाने खूप शिकवलंय. याच घटनेला अनुसरून पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला काय वाजवायला आवडतं? गोविंदाची चिठ्ठी की कच्ची ताशा? कच्ची ताशा. कुठला डान्स आवडतो, गोविंदा सोबतचा की लालबागच्या राजाच्या मिरवणुकीतला? लालबागच्या राजाच्या मिरवणुकीतला. प्रवासात असताना कोणता शो पाहायला आवडतो, अप्पी आमची कलेक्टर की होम मिनिस्टर? सुचित्रा उत्तर दे. सुचित्रा उत्तर दे. अप्पी अप्पी आमची अरे तो सॉलिड फॅन आहे. तो सकाळी चहा पिताना वगैरे त्याला ते फार फार तो बघत असतो हा शो. सुचित्रा ताईंनी काम केलेल्या मालिकेपैकी तुमची आवडती मालिका कोणती, हम 5 की वहिनी साहेब? हम 5. क्या बात है, क्या बात आहे. आमची पण तडक उत्तर. नाही, याचं उत्तर मी कारण का सांगेन माहितीये, मला अजूनही आठवतंय सुचित्रा तेव्हा काम करायची आणि मी कधीतरी ना त्या म्हणजे जितेंद्रजींच्या घराच्या बेसमेंटमध्ये चेक आणायला जायचो. जो चेक आमच्या कुटुंबाच्या आधारासाठी खूप महत्त्वाचा असायचा. त्यामुळे हम 5 ही मालिका मला खूप मनाची आहे ती. वा वा. सो स्वीट. एवढंच नाही तर सांगतो, जेव्हा मला आयुष्यातलं पहिलं घर मिळालं तेव्हाही ती हम 5चं शूटिंग करत होती. तो दिवसही मी विसरणार नाही. आणि तेव्हा खरं तर आभार मानेन मी अशोक मामांचे की तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पहिले मला ठेवा बाजूला, पहिलं हिचं काम करून घ्या कारण हिच्या आयुष्यातलं खूप महत्वाची गोष्ट घडते हिच्या आयुष्यातली, तर हिला पहिलं सोडा, हिला आता थांबवू नका इथे. अशोक सराफ. त्यामुळे धन्यवाद अशोकजी. त्यांनी पाठवल्यामुळे हिची सही झाली. अदरवाईज ते फार डिफिकल्ट होतं आणि आम्हाला घर मिळालं. सर, आता तुम्हाला स्क्रीनवर काही फोटोज दाखवले जातील. बरं. एकाच शब्दात सांगायचं आहे, तुम्हाला दुसरा शब्द वापरता येणार नाही. एक शब्द.
कसं सांगू एका शब्दात कसं काय. खरं तर शब्दापेक्षा सरांच्या चेहऱ्यावरूनच कळतंय की सरांना काय म्हणायचंय. ज्या क्षणी तो फोटो दिसला त्या क्षणी सरांचा चेहरा बदलला. पण सर तरी जर शक्य झालं तर एक शब्द. काय नाही, प्रेमच म्हणेन मी. वा. मला हे सांगायला आवडेल प्रेक्षकांना की हा पहिला फोटो आहे आदेशजींचा त्यांच्या मुलाबरोबरचा, सोहम बांदेकर बरोबरचा. ओके, दुसरा फोटो बघूया. बोला सर आता. बोला सर. विश्वास. वा, क्या क्या बात बात आहे. आहे. वा. कारण खिशात काही नव्हतं आणि काहीच माहिती नव्हतं, पण सुचित्राने माझ्यावरती विश्वास ठेवून लग्न केलं. तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. हा बोरिवलीच्या आमच्या वनरूम किचनच्या बाहेरच्या हॉलमध्ये एक छोटासा विधी लग्नाचा करण्यात आला होता. त्यामुळे हा लग्न सोहळा आज इतक्या वर्षानंतर मला एखाद्या मोठ्या राजमहालापेक्षाही जास्त दिमागदार पद्धतीने लग्न झाल्यासारखा वाटतो. मला सुचित्राताईंना विचारायचं आहे की आज तुमच्यासाठी हा खूप भावूक क्षण आहे. 20 वर्षांचा प्रवास तुम्ही आदेशजींचा बघितला आहे, जवळून बघितला आहे आणि तुमची इतकी खंबीरपणे त्यांना साथ होती म्हणूनच हे शक्य झालं आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला आज? ॲक्च्युली मी पण भावूक झाले. आता अचानक तुझं असा नोट लावलीस ज्या आवाजाची की मला एकदम असं भरून आलं. पण कसं असतं की नेहमी तुम्ही चांगल्या मनाने एखादी गोष्ट केलीत तर वास्तू किंवा देव तुम्हाला नेहमी तथास्तू म्हणत असतो. तर तेच आदेशच्या बाबतीत झालं. प्रत्येक वेळी आदेशने जे काही काम असेल ते इतकं मनापासून केलं की त्यामुळे त्याला ते यश मिळालं. मला एकदमच इमोशनल. ओके, सगळ्यांनाच ते होते जे तुम्हाला वाटायचं. पण आज ते सगळं बघून मला इतकं छान वाटतं आदेश की कधी आदेशने कुठल्याही गोष्टीचा आळस केला नाही, कुठल्याही गोष्टीचा डिसएडव्हान्टेज घेतला नाही. प्रत्येक गोष्टीला, त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक बाईला त्याने जो रिस्पेक्ट दिला, कामाला रिस्पेक्ट दिला, त्याचं फलित म्हणून आज तो तिथे बसलाय असं मला वाटतं. क्या बात. जोरदार टाळ्या झाल्या. आणि प्रामाणिकपणाला कधीही मरण नसतं हे ह्या माणसाकडे बघून प्रत्येकाने शिकावं असं मला वाटतं. सो आय लव्ह यू आदेश. मस्त. ओहो, क्या बात आहे. हे सगळ्यात मोठं मानपत्र आहे. खरे. नक्कीच. पुढचा फोटो बघूया. हो, माझी स्ट्रेंथ वा. माझे वडील आहेत. यांच्याबद्दल एवढंच म्हणेन की ही ताकद, स्ट्रेंथ अशासाठी आहे की साधारणतः आम्ही सगळे काही करत नव्हतो अशा उमेदीत असताना अचानक कॅन्सरचं त्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर त्याच्यावर मात करून त्यांची जिद्द इतकी वाखाणण्याजोगी आहे. आज ते 92 वर्षाचे आहेत, पण आजही आमचा चेहरा पडला तर एक ऊर्जा आणि उमेद देण्याचं काम हा सगळ्यात तरुण व्यक्ती आमची करते. त्यामुळे ही माझी स्ट्रेंथ आहे. वा. काय आठवण सांगाल? एकदमच आवाजच बंद झाला. छळ मांडला. त्या माझ्या वहिनी आहेत आणि मी त्यांचा छळ मांडलेला असतो कायम घरात. आमच्या घरातली ही स्त्री शक्ती आहे की ज्या माऊलींनी सगळ्यांनी माझ्यावरती खूप प्रेम केलंय. खूप कठीण असतं एका शब्दात भावना व्यक्त करणं. पण हा शेवटचा फोटो ज्याबद्दल तुम्हाला जितकं बोलायचंय तितकं तुम्ही बोलू शकता, कारण या सेगमेंटचं नावच आहे माझा बाप्पा मनसोक्त गप्पा. पुढचा फोटो बघूया. आज मी खरं ठरवून आलेलो डोळ्यात पाणी आणायचं नाही. आई आयुष्यभर स्ट्रगल केला तिने. आमचं अख्खं कुटुंब उभं करण्यासाठी धडपडली. मी तिला सांगितलं पासपोर्ट काढ आणि हे वैभव बघायला ती नाही राहिली. पण तिची स्ट्रेंथ आहे, आज ती आहे. मी एक सांगतो, मी परदेशात होतो, टूर चालू होती माझी,
असंख्य सर्वसामान्य घरातल्या माऊली त्यांच्या आनंदासाठी परदेशात आल्या होत्या. मी निघणार त्या दिवशी ती माझ्या मांडीवर झोपली. मी तिला खूप मस्करी करायचो. मी तिला म्हटलं, गडबड करायची नाही हा, मी परदेशात चाललोय. परदेशात गेलो. तिथे असतानाच ती सिरियस झाली. सुचित्राने फोन केला. मी सकाळच्या विमानाने पोहोचलो. तिने माझा असा हाक मारली. तिने डोळे उघडले. त्याच रात्री ती गेली. आम्ही दुसऱ्या दिवशी आईला अग्नी वगैरे दिला. घरी बसलो. तिची शिकवण होती, कधी थांबायचं नाही. आणि सुचित्रा, पप्पा सगळे एसी घरात बसले होते. तर सुचित्रा म्हणाली, पप्पा म्हणाले की आई गेली म्हणून दुःख करत बसू नकोस. अशा कितीतरी आई आहेत ज्या तुझ्याकडनं आनंदाची अपेक्षा करतायत. उठ आणि निघ. त्याच रात्री मी निघालो. भरपूर आनंद दिला. तेव्हापासून आजपर्यंत आनंद देतोय. आणि जेव्हा जेव्हा या सगळ्या माऊलींच्या चेहऱ्यावरती प्रसन्न आनंद दिसतो ना, तेव्हा मला ही जाणीव होते की माझ्या आईला सद्गती मिळालेली. ती प्रचंड ताकद होती. नर्सची तिने नोकरी केली. आणि नोकरीसुद्धा मंगलताई अशा ठिकाणी केली, तिने कधी स्वतःची बदली करून मागितली नाही. नर्स होती ती, नर्स. आणि तिने आयुष्यातली जवळजवळ 25 ते 28 वर्ष वेश्या आणि तृतीयपंथी लोकांची शुश्रूषा करण्याचं काम या माऊलीनं केलं. बदली नाही मागितली. त्या काळात पहिले एड्सचे रुग्ण मिळाले ना, त्या टीममध्ये काम करणारी माझी आई होती. आणि ती हसत हसत आमच्या कुटुंबाला ताकद बनून आज आमचं हे सगळं जे काही आहे ते बघायला ती पाहिजे होती. एवढीच फक्त भावना आहे. पण तिला माहिती होतं की हा थांबणार नाही, हा काम करत राहणार. तेव्हा तिची आज तिला खूप मिस करतो मी. खूप मिस करतो. खूपच मिस करतो. अशा वेळेला ती पाहिजे. आज इथे जेवढ्या जणींमध्ये एनर्जी नाही ना, ती सगळी एनर्जी तिच्यात असती. आज इथे बसून नाचली असती ती. आज ती नाही, तेवढंच आहे. म्हणजे म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, तसं वाटतं तिला बघतो. नागेश बांदेकरांना मंचावर येण्याची विनंती करते आणि त्यांनी तुम्हाला कडकडून मिठी मारावी अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. प्लीज या. हा माझा भाऊ आहे. ही एक दुसरी ताकद आहे. आपण म्हणतो लोकांच्या घरात आनंद देत फिरत असतो. आज तुम्ही व्यक्त फार व्हायला लावताय मला. मी इतक्या वर्षात कधी व्यक्त झालं नाही. कॅन्सरची ऑपरेशन करून हसत हसत उभा असलेला माझा लहान भाऊ आहे. मी जरा भावूक झालो आहे. पण मी एवढंच सांगेन, 20 वर्षामध्ये दादा तर आमचा बॅकबोन आहे आमच्या अख्ख्या घराचा. पण दादामुळे आमच्या कुटुंबाचं बांदेकर हे आडनाव विश्वात गेलं. असा आमचा दादा आहे. वा वा. सर, तुम्ही होम मिनिस्टरच्या माध्यमातून अनेक वर्ष कुटुंबांना एकत्र आणत आहात. तसंच माझा सुद्धा कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी ओळखला जातो. प्रत्येक आनंदाच्या क्षणामध्ये संपूर्ण फॅमिलीनं, मित्रमंडळींनी एकत्र येऊन आस्वाद घ्यावा असे सगळ्यांचं लाडकं पेय म्हणजे माझा. त्यासाठीच आम्ही तुम्हाला माझाकडून एक हॅम्पर देऊ इच्छितो. यात अस्सल हापूस आणि रसाळ आंब्यांनी बनलेले माझा, चांदीचं ताट आणि आंब्याच्या मिठाईचा आनंद. हा गणेशोत्सव प्रत्येक घराघरात उत्साहानं साजरा करूया आणि माझासोबत आनंद द्विगुणित करूया. वा वा, नक्की.